विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक हा व्हिडिओ बघत आहेत, मला माहिती आहे. कारण गेले 3-4 दिवस मी जे कॉल रिसीव्ह करतोय ना, त्यात इतके प्रश्न आहेत, इतका तणाव आहे. पालकांच्या वतीनं बोलतो पहिल्यांदा मी. सर ड्रॉप घ्यायला मी परमिशन देतो, काही हरकत नाही. मग यावर्षी त्याला कमी मार्क का पडले? मी कुठे कमी पडलो? त्याला पाहिजे तो क्लास जॉइन करून दिला. ऑनलाईन त्याला पी-डब्ल्यू पाहिजे होतं ते घेऊन दिलं. ओके. जर त्यानं ते केलं नाही, जर ऑफलाईन केलं नाही, मग त्याला पुन्हा एक चान्स दिला. पुन्हा तेच झालं तर? बरोबर आहे ना? असाच पालकांचा प्रश्न आहे. मुलांचं काय म्हणणं आहे? मान्य आहे मी चूक केलेली आहे सुद्धा. आता मला परत करून दाखवायचं आहे. या पर्सेंटाईलला मला मनासारखं कॉलेज मिळत नाहीये. मला एक चान्स द्या. मी करून दाखवतो. मान्य आहे विद्यार्थ्याला करायचंय. हेही मान्य आहे पालकांकडे अनुभव आहे, अनुभव. त्यांना माहिती आहे एका वर्षाचं महत्त्व किती आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता मी पालकांना थोडंसं सजेस्ट करतोय बघा. इच्छा असेल, आता ड्रॉप घ्यायचाच असेल, तर मुलाला सपोर्ट केला पाहिजे. असं नकोय नेचर, की त्याच्या अपयशाची वाट बघू नका. मी अनुभव घेतलेत या गोष्टींचे. घेतलेत. मी तुम्हाला सांगतो मुलांकडून पण घेतलेत, पालकांकडून पण घेतलेत. मुद्दा काय? बघा, ती यावर्षीची एक गोष्ट सांगतो. ऑफलाईनमध्ये एक स्टुडंट आहे. घरात प्रचंड तणाव आहे. पप्पांवर सारखा चिडतो तो. का माहितीये का? मला सायन्स करायचंच नव्हतं. यांनी मला घ्यायला लावलं. मी म्हणत होतो सुरुवातीपासून मला नाही जमणार सायन्स. तरी पप्पांनी मला फोर्स केलं. मला ही फिजिक्स, केमिस्ट्री आवडत नाही. इथून पुढे आयुष्यात ना, जिकडं फिजिक्स आणि केमिस्ट्री असेल तिकडे मी जाणार नाही. झालं ब्लेम कोणाला? पप्पांना. मग आता ह्यात मुलांची चूक आहे मी मान्य करतो. पण काही वेळेस पालक सुद्धा असे तयारीतच असतात, की अपयशाची वाट बघत असतात, की जणू काय मुलाला अपयश आलं तर डायलॉग फिक्स असतो. मी काय म्हटलं होतं सुरुवातीलाच, काही गरज नाही. हे नकोय, या दोन्ही गोष्टी नको आहेत. मिळून प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही काउन्सिलिंगसाठी मदत हवी असेल, याच्यावर विचारा. मी ड्रॉपर्सना मदत करायला तयार आहे. माझ्या बॅचची ॲड करत नाही, कारण त्याच्यात ॲडमिशन्स होतायत. आपली ड्रॉपर टू टॉपर बॅच आपल्या ॲपवरती आहे, तुम्हाला माहिती आहे. मुद्दा असा महत्त्वाचा, आता स्ट्रॅटेजी सांगतो. एक तर पहिली गोष्ट, पेरेंट्स, विद्यार्थी आणि शिक्षक. समजा तुम्ही माझी बॅच घेतली, तर मी किंवा कुठेही तुम्ही ऑफलाईनला असाल, ऑनलाईन कुठेही, सगळे बेस्टच आहेत लक्षात घ्या. तिघांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. पालक ठीक आहे, आई असेल किंवा वडील असतील, रोज संध्याकाळी आज काय केलं? याचं डिस्कशन व्हायला पाहिजे. हां, इथे मला एक खूप चांगली गोष्ट काय वाटते, माझ्याकडे एक शिवम नावाचा एक स्टुडंट आहे. शिवम वैद्य त्याचं नाव आहे. त्याचे पालक एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. साताऱ्यात त्यांची फर्म आहे. थोडक्यात इंडस्ट्री आहे म्हणूया आपण. मग त्यांनी मला एक उदाहरण काय दिलं माहितीये का? त्यांनी सांगितलं तेवढी मोठी त्यांची फर्म आहे. विदेशात त्यांचं सारखं जाणं-येणं असतं. खूप काम आहे. तरी देखील त्यांनी त्यांच्यासाठी एक मेंटॉर काय म्हणूया आपण सिलेक्ट केलेला आहे किंवा काय म्हणूया आपण अपॉइंट केलेला आहे. की ती व्यक्ती त्यांच्या कामावर लक्ष ठेवते, टार्गेट वगैरे सेट केले की नाही हे सगळं चेक केले जातात. म्हणजे कोणतरी आपल्यावर पाहिजे. मग पालकांना रिक्वेस्ट आहे तुम्ही तुमच्या मुलांचे पहिल्यांदा मेंटॉर बना. बना. रोज फॉलो अप पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. रोज पाहिजे फॉलो अप हे लक्षात घ्या. त्याशिवाय गत्यंतर नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट करा. तुम्ही त्यांचा मेंटॉर बनलं पाहिजे. मार्गदर्शक काय शब्द असेल मराठीतून तो. दुसरी महत्वाची गोष्ट स्टार्ट करायचंय ना, माझं सजेशन काय बघा, फुल लेंथ मॉक टेस्ट एक देऊन बघा. फुल लेंथ मॉक टेस्ट द्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना, मी ना एक वेबसाईट बघितली होती, की ज्याच्यामध्ये सी सगळे पेपर त्यांनी डिझाइन करून ठेवलेत. आपण ते पेपर देऊ शकतो. तुम्हाला आठवत नाहीयेत. जमलं तर डिस्क्रिप्शन देतो, नाहीतर सेपरेटली त्याच्यावर एक व्हिडिओ तयार करतो. म्हणजे फुल लेंथ मॉक टेस्ट देऊन बघा ना, या स्टेजला किती स्कोर होतोय. किती आठवतंय पाठीमागचं ते बघूया ना आपण. लक्षात आलं? कमी स्कोर होऊ दे काही हरकत नाही. कळेल तरी की एवढा स्कोर होतोय म्हणून. आलं का लक्षात? नेक्स्ट दुसरी गोष्ट ॲट एनी कॉस्ट तुम्ही ना सांगतो मॅथ्स प्लस केमिस्ट्रीचं टार्गेट 100 प्लस स्कोर पाहिजे. आता आम्ही तर जास्तच ठेवलंय 120 प्लसचं टार्गेट ठेवलंय कारण मॅथ्स आम्हाला सोपं वाटतंय. सांगू का? ए सारख्या टॉपिकचे 5-5, 6-6 प्रश्न येतायत आणि ए खूप सोपं आहे. डिफरन्शियल डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणतो बरं का मी त्याला. ते सोपं आहे लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह सोपं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळं सोपं आहे. केमिस्ट्री तर खूप सोपं आहे. नो डाउट खूप सोपं आहे. पाडली तर तुमचं टार्गेट अचीव्ह होणार आहे बरं का लक्षात घ्या. आणि मग फिजिक्सचे मार्क्स तुमचे बोनस असणार आहेत. मी तुम्हाला सांगतो ॲट एनी कॉस्ट हा जो सेक्शन आहे ना, यात तुम्ही परफेक्ट करायचा आहे. आपल्याला संघर्ष बॅचमध्ये
ड्रॉपर टू टॉपर या बॅचमध्ये मी एक नवीन 3 सप्टेंबर पासून इथं 3 सप्टेंबर 2024 पासून रोज एक व्हिडिओ द्यायला सुरुवात करणार आहे. ते पण 30 दिवस सलग 30 व्हिडिओ. ओके. ती स्ट्रॅटेजी ग्रेट ठरणार आहे कारण ऑर्गॅनिकचे 10 ते 15 प्रश्न असतात एम-सी-क्यूज. सेकंदात उत्तर मिळतं लक्षात घ्या. वेळ वाचतो. 10 प्रश्नांची उत्तरं 2 ते 3 मिनिटात जर दिली आपण, न्यूमेरिकल्सला वेळ वापरता येतो. काही करून ह्या 100 पैकी ना 40 मार्क हे केमिस्ट्रीचे पाहिजेत. मग मॅथ्सला 60 पकडतोय मी. आणि जे लेव्हलच्या क्वेशनला घाबरू नका. टॉपर टू टॉपर बॅचमध्ये ट्रिग्नोमेट्री 2 चे ना 6 व्हिडिओ आहेत. तर जे लेव्हलचे क्वेशन्स घेतलेत आम्ही. काय नाही, ईझी आहे. पुस्तकातलंच आहे लक्षात घ्या. पण प्रयत्न खूप करावे लागणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता होतं काय बघा, मी तुम्हाला सांगतो एवढं सगळं केलं, म्हणून अभ्यास करतोय. लास्ट मोमेंट मनात निर्माण होते भीती. ही भीती दूर झाली पाहिजे लक्षात घ्या. येऊ दे कसाही पेपर, मी अटेम्प्ट करू शकतो. हा जो ड्रॉप आहे ना, तुम्हाला कणखर बनवणार आहे, स्ट्राँग बनवणार आहे. तुम्हाला टोमणे देणार आहे. कसं तोंड द्यायचं हे शिकायला जमणार आहे, हे लक्षात घ्या. तर काही अवघड, काही वाईट नाहीये ड्रॉप घेतलेलं लक्षात घ्या. ड्रॉप घ्या आणि हे मी पटकन सांगतो बरं का बऱ्याच मुलांना. 40% आलेत ना, घे ड्रॉप तू. 60% आलेत ना, घे ड्रॉप. पण कोण आहे ती? 10वी 98% मार्क असणारी मुलं आहेत, ज्याला 40% आलेत. मग का कॉलेज कॉम्प्रोमाईज करायचं सांगा बघू? ड्रॉप घेऊन जर पुन्हा चांगले मार्क पडणारच आहेत, मग व्ही-आय-टी, पी-सी-सी-ओ-ई, पी-आय-सी-टी, सी-ओ-ई-पी असं कॉलेज मिळालं तर लाईफचा टर्निंग पॉइंट ठरेल ना. मग आता मला म्हणायचंय काय बघा, नंबर दिलाय तुम्हाला, कॉल खूप येतायत. मी रिसीव्ह करतोय, उत्तरं देतोय. खूप तणावात आहेत मुलं. मला आवाजात कॉन्फिडन्स पाहिजे. ओके, ठीक आहे, मी ड्रॉप घेतलाय. काय इश्यू आहे? मी करतोय अभ्यास. नाहीतर त्या आवाजात असं कंपनं जाणवतात मला, वेदना जाणवतायत आणि त्याचा त्रास होतोय. नकोय, हे नकोय. तुम्ही आरामात करू शकताय. अचीव्ह कुठलीही गोष्ट करू शकता. अवघड काही नाहीये हे लक्षात ठेवून अभ्यास करायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.